वंदना संजय. गणपती अधिपती सुखपती अतिशय मनमोहक आणि सुंदर, खूप अतिशय आवडला आम्हाला. अगदी वेळ कसा गेला कळलंच नाही. 3 तास आपले खूपच सुंदर झाले. ते जगताप सर म्हणजे हे तर त्यांनी तर सगळं हा कार्यक्रम रचलेला आहे आणि ते आता इथून पुढेही ते कार्यक्रम करत राहणार आहेत. अतिशय सुंदरपणे प्रत्येक गोष्ट ते करतात. नाही नाही अजिबात टेन्शन नाही. उलट आम्हाला ह्या दिवसाची आम्ही वाट पाहत असतो. अश्विनी संजय भोसले. छान वाटला. राजेंद्र जगताप यांना आम्ही 25 वर्ष झालं पाहतोय. म्हणजे ते खूप छान कार्यक्रम करतात, खूप कर्तृत्ववान आहेत ते. सतीश दिनकर चोरमले. प्रोग्रामला या नवे सांगवी आणि पिंपळे गुरव या पिंपरी चिंचवड परिसरातील सर्वांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला. कार्यक्रम खूप छान झाला. सर्व कलाकारांचे खूप अभिनंदन, कारण त्यांनी खूप मनापासून सर्व गाणी सादर केलेली आहेत. ह्या जे कार्यक्रमाचे सर्व सूत्रधार हे राजेंद्र जगताप आणि कैलासवासी गणपतराव प्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. गेली 17 वर्ष सातत्याने हा कार्यक्रम सादर करत आहे आणि इथल्या सर्व माणसांची दिवाळी छान गोड करत आहेत. हां, मी डॉक्टर वृषाली तात्यासाहेब कोकरे. माझं गर्भसंस्कार क्लिनिक आहे आणि मी मागच्या वर्षीसुद्धा खूप उत्स्फूर्तपणे इथे आले होते. दिवाळी पहाटला राजेंद्र जगताप साहेब आणि विजू अण्णा हे आमचे घरगुती संबंध आहेत आणि त्याच्यामुळे आमची दिवाळी अतिशय सुंदर, 4 दिवस इतके सुंदर जातात ना की ही परत परत यावं असं आम्हाला नेहमी वाटत असतं. त्यामुळे खूप छान, हे खूप छान आयोजन करतात आणि त्यांचं मनापासून आभार. आराध्या तात्यासाहेब कोकरे. मी, माझी मम्मी, माझे बाबा, माझी आजी, माझे पप्पा सगळे आलेले आहेत. प्रणिता अनमोल देवचे. खूप छान, एकदम मस्त वाटला. नाही उलट आताच दिवसाचीच वाट बघतो आम्ही. दिवाळी पहाट कधी येते आणि कधी बघतोय आम्ही, ऐकतोय. खूप सुंदर वाटतं कार्यक्रम. अंगावर अक्षरशः शहारे आले आमच्या. सगळ्यात जास्त असं एक पर्टिक्युलर नाही, सगळंच खूप छान होतं. शेवटीचा जोगवा ते खूप छान वाटलं, एकदम मस्तच. तर दरवर्षीच करतात, एवढा सुंदर कार्यक्रम अरेंज करतात आणि सगळी व्यवस्था व्यवस्थित असते. म्युझिक सिस्टीम व्यवस्थित करतात आणि सगळ्याच गोष्टी त्यांच्या परफेक्ट असतात. एवढे माणसं जोडलेत त्यांनी, सगळंच छान आहे. मी प्राध्यापक उमेश बोरसे, अध्यक्ष खानदेश मित्र मंडळ सांगली. दिवाळी पहाटमध्ये एक आमच्या सर्व पिंपरी गुरवकरांसाठी एक पर्वणी असते. गेल्या अनेक वर्षापासून आमच्या परिसरातले माननीय राजेंद्रजी जगताप अनेक वर्ष हा उपक्रम जो आहे आमच्या सांगलीकरांसाठी या ठिकाणी आयोजित करतात. खरोखर अनेक आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातून असो, महाराष्ट्रातून असो, दिग्गज कलाकार या ठिकाणी आणतात की जे ना भूतो ना भविष्यात असा लाईव्ह कार्यक्रम या सर्वांसाठी आम्हाला ऐकायला मिळतो. या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम, खूप सुंदर नियोजन आणि खूप सुंदर असं त्या ठिकाणी दरवर्षी. आणि गेले 3-4 दिवस असा जो कार्यक्रम असतो त्याची जी रंगत असते ती नेहमी वाढत जाते आणि अशाच पद्धतीने दरवर्षी ते अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात आणि खरोखर वाखाणण्याजोगा हा उपक्रम आहे. मी विनायक कांबळे. प्रमाणे सुरमई होती. पहाटे तर मी आलोच होतो आणि हा जो कार्यक्रम पाहिला अगदी म्हणजे कान तृप्त झाले. जो नाच, गाणी होते, जे नियोजन होतं, अतिशय चांगलं नियोजन होतं. नियोजनबद्ध असलेला हा कार्यक्रम आणि मी दरवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतो आणि मी असं बघत नाही की आजूबाजूला कोण आहे. शिट्टी माराविषयी वाटले मी शिट्टी मारतो, मला डान्स करायचा असतो मी डान्स करतो आणि ह्या दिवाळीचा आनंद जो सुरमई पहाट याचा आनंद मी पुरेपूर घेतो. तर मी राजेंद्र भाऊ जगताप यांना खरंच शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो
आणि मी त्यांचे आभार मानतो की असा कार्यक्रम आपण आपल्या प्रभागासाठी जो करताय, अतिशय खूप चांगला हा उपक्रम आहे. तर दरवर्षी आपण असाच कार्यक्रम करत जावा आणि लोकांचा दिवाळीचा आनंद हा द्विगुणित करावा. धन्यवाद. शुभ दिवाळी. नाव सारिका शेवाळे. मी खूपच सुंदर आहे. अगदी मी दरवर्षी हा प्रोग्राम अटेंड करते, दिवाळी पहाट, आणि खूप सुंदर आहे आणि खूप छान कलाकार असतात. नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळालं जातं, त्यानिमित्ताने त्यांना एक व्यासपीठ मिळतं आणि आम्हाही सगळ्या पिंपळे गुरववासियांना खूप छान एक पर्वणी असते दिवाळी निमित्त. खूप छान प्रोग्राम होतो. अमित पांगारकर. आज पहिल्यांदाच मी या प्रोग्रामला उपस्थित राहिलो आणि या दिवाळी पहाटचा प्रोग्राम इतका उत्कृष्ट झाला आहे की खूप आनंद आला. आणि विशेषतः जे निवेदन होतं विशाल सुपेकर साहेबांचं खूपच छान होतं. खूपच आनंद आला. लोकांच्याही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या आणि एका म्हणजे कार्यक्रमाला अनुसरूनच मग लोक त्यामध्ये चांगलं डान्स करतात. त्याच्यामुळे कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित होतो. उत्कृष्ट होता आणि निवेदन तर म्हणजे एक नंबर होतं योगेश सुपेकर सरांचं. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी पण इथे आलो होतो. खरं तर राजेंद्र जगताप हे नावच असं आहे, व्यक्तिमत्व की ते खेचून म्हणजे आम्ही तो कार्यक्रम आवर्जून बघण्यासाठी इथे येतो दरवर्षी. की नियोजन छान असतं, आयोजन छान असतं आणि उद्या पुढील 2 दिवस पण आमचा प्लॅन आहे की खरंच बघण्यासाठी येण्याचा प्लॅन आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर होता आणि संचलन, गायक, सगळे निवेदन एक नंबर होतं. मी पहिल्यांदाच दिवाळी पहाटचं म्हणजे स्वतःला वेळ देऊन प्रोग्राम अटेंड करते आहे आणि हा प्रोग्राम पुढील 3 दिवस मी कंटिन्यू करेल. मी सरांबद्दल सांगते की सरांनी हा प्रोग्राम ठेवला याबद्दल खूप खूप आभार. आमच्यासारख्या संगीतप्रेमींना ही एक खरी दिवाळीची मेजवानी आहे. माझं नाव नेत्रा ठाणेकर. कार्यक्रम खूपच छान होता आणि सगळ्यांचे आवाज एक नंबर होते. तर मला लावणी आवडली. याच्या आधी ढोलकीचा आवाज पण खूप छान होता. साऊंड क्वालिटी खूपच छान होती, म्हणजे एको खूप छान होता. आद्या गुर्जर. मला खूप छान वाटलं. सगळ्यात जास्त मला लावणी आवडली. माझं नाव सान्वी गुर्जर. खूपच छान होतं सगळं. ढोलकी आवडली. एकदम असं छान व्हायब्रंट फिलिंग येत. पिंपळे गुरवची दिवाळी म्हटलं की आपोआपच नाव येतं. आदरणीय स्वर्गवासी लक्ष्मणराव जगताप आणि आदरणीय राजेंद्रजी जगताप यांच्या वतीने जे गेली कित्येक वर्षापासून सर्व रसिक प्रेक्षकांना गाण्यातून त्या दिवाळीच्या शुभेच्छा मिळत असतात. आणि नेहमीप्रमाणेच यंदाच्याही दिवाळीची सुरुवात अतिशय सुंदर अशा स्वरमयी सुरांनी झालेली आहे आणि अशीच आशा करत आहोत की अजूनही पुढचे 3 दिवस आम्हाला असा स्वरमयी दिवाळीचा फराळ माजी नगरसेवक आदरणीय राजेंद्रजी जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला मिळेल अशी आशा करतो. धन्यवाद. रवींद्र शांतारामबाई. प्रोग्राम हा म्हणजे सुरुवातीला तर सुरमय पहाट जी असते दिवाळीची सुरुवात, पहिल्यांदा आम्ही हे कार्यक्रम बघण्यासाठी आम्हाला पुण्याला जावं लागायचं. पण गेली 5 ते 6 वर्षापासून अशी सुरमय पहाट एकदम कैलासवासी गणपतराव जगताप प्रतिष्ठानच्या वतीने तसेच आदरणीय लक्ष्मणराव जगतापांच्या प्रेरणेने ह्या गोष्टी सुरुवातीला झालेल्या आहेत. ज्या गोष्टी आम्हाला पुण्याला सगळ्या गोष्टी जावं लागायच्या की जिथे सारसबाग, बालगंधर्व या ठिकाणी जाऊन आम्ही हे असे कार्यक्रम अटेंड करायचो. आणि हे कार्यक्रम पिंपरी चिंचवडकरांना विनामूल्य आणि या इतक्या उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण केले जाते. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक रसिकाला ह्याचा आनंद घेता येतो. आणि अशीच सुरमय पहाट दरवर्षी आम्हाला आणि आमच्या पिंपरी चिंचवडकरांना बघायला मिळो ही मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. गणपती
अधिपती सुखपती छंद नित्य रीती भावी चरणा